शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। बघा हा पंप आहे 5 HP 30 मीटर हेडचा पंप या ठिकाणी लागलेला आहे। विहिरीवर पंप आहे। पाणी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीत मारत आहे, पाण्याचं प्रेशर कसं आहे। ही जी डिलिव्हरी आहे ते मागील डिलिव्हरी आहे ते 2 इंची डिलिव्हरी आहे। समोर हे 2.5 इंची तोंड लावलेलं आहे। त्या ठिकाणी पाण्याचा फोर्स आणि पाण्याचा दाब बघू शकता। 30 मीटर हेडचा पंप आहे। हे पंप आता कोणत्या कंपनीचा आहे आणि याला पॅनल किती लागलेले आहेत हे सगळी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। बघू शकता तुम्ही जे पाणी आहे 5 HP पंप आहे, मोटर आहे। 30 मीटर हेडचा या ठिकाणावर पंप आहे आणि ही जी मोटर आहे हा जो पंप आहे तो जीके एनर्जी या कंपनीनं हे पंप या ठिकाणी बसवलेला आहे। हे बघू शकतो आपण हे जीके एनर्जीचं जे काही हे स्ट्रक्चर आहे ते पंप आहे या ठिकाणी लावलेला आहे। 5 HP DC 30 मीटर हेडचा पंप या इथे लावलेला आहे। हे पाण्याचा प्रेशर तुम्ही बघू शकता। त्या ठिकाणी अत्यंत प्रेशरनं अशा पद्धतीत पाणी मारत आहे। आपण वारंवार हेडबद्दल गोष्टी करतो, हेडबद्दल बोलतो, तर 30 मीटर हेडच्या पंपाचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीत पाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता याच्यामध्ये 7.5 HPचं जे स्ट्रक्चर जर असेल, ज्याच्याकडे 7.5 HPचा 30 मीटर हेडचा पंप असेल, याच्याही पेक्षा दुप्पट पाणी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता आपण याचं जे स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, याचा कंट्रोल कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहणार आहोत। आपण या पंपाचं जे काय आहे ते पाणी बघितलं आणि आता याचं आपण स्ट्रक्चर बघूयात कशा पद्धतीत आहे आणि स्ट्रक्चर नेमकं कसं उभं केलेलं आहे, किती पॅनल आहेत हे बघूयात आपण इथे। या जे कंपनीनं आहे तर या ठिकाणी हे 9 पॅनल लावलेले आहेत। हे 9 पॅनल जे आहे ते 535 वॅटचं एक पॅनल आहे। पॉवर जनरेट करण्याची क्षमता जी आहे तर या पॅनलची 535 वॅट इतका या ठिकाणी पॉवर जनरेट करू शकतं आणि टोटल प्लांट जो आहे तो 4815 वॅट म्हणजे 4800 वॅट हा करंट या ठिकाणी जनरेट करू शकतं, पॉवर जनरेट करू शकतं। प्लस मायनस यांनी या पॅनलवर दिलं आहे 10% हे मागं पुढं होऊ शकतं। आता याच्यामध्ये जे आहे ते हे बघू शकता याचे स्ट्रक्चर, हे पॅनल रेडियन कंपनीचं पॅनल आहेत। याच्यामध्ये व्होल्टेज कसं आहे याचा सगळा डाटा जो आहे तो आपण आतल्या बाजूनं स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा आपण बघूयात। याचं आतल्या बाजूचं स्ट्रक्चर बघताना जो आहे तर याचा कंट्रोलर कशा पद्धती फिट केला, फाउंडेशन कसं आहे हे आपल्याला आतल्या भागाकून गेल्याच्या नंतर समजणार आहे। तर चला तर बघूयात आतल्या भागाकून याचं स्ट्रक्चर कसं आहे। तर बघा हे जे आहे ते जीके एनर्जीनं अशा पद्धतीत त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे। एका पोलवर यांनी हे स्ट्रक्चर पूर्णपणे लावलेलं आहे। इथे जे आहे ते व्यवस्थित असं फाउंडेशन करून हे एका बांबूवर हे पूर्णपणे 9 प्लेट फिट केलेले आहेत। या ठिकाणी राफ्टर टाकलेले आहेत, हे सुद्धा राफ्टर या ठिकाणी टाकलेले आहेत। 3 राफ्टर आहेत आणि याला जे आहेत ते आडव्या 4 पर्लिंग या ठिकाणी दिलेले आहेत। दिशा बदलण्याकरता या ठिकाणावर हे पूर्ण अशा पद्धती अँगल हे दिलेले आहेत। हे त्याचं जे फाउंडेशन आहे ते अशा पद्धतीनं आहेत। आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं कंपनीनं या ठिकाणावर पर्लिंग द्यायला हवी। आपण स्पॅन पंप या कंपनीचा जे पंप बघितला होता तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मध्ये सुद्धा त्या कंपनीनं इथं पर्लिंग दिल्या होत्या आणि टाटा पॉवरचं सुद्धा बघितलं होतं तर मध्ये पर्लिंग दिल्या होत्या। म्हणजे या पर्लिंगनं काय होणार आहे की जेणेकरून वरतून वानेरानं वगैरे उडी मारल्याच्या माकडानं उडी मारलं तर हे पॅनल वाकणार नाही। तसं हे मजबूत आहे त्याचे पॅनल आणि व्यवस्थित रेडियन कंपनीला हे पॅनल दिलेले आहेत। आता याच्यावर आपण बघूयात की या पॅनलचा जो डाटा आहे तो हे पॅनल किती पॉवर जनरेट करतात आणि या पॅनलची जे काही किती व्होल्टेजचे पॅनल आहेत हे आपण इथे बघू शकतो। हा जो डाटा आहे तर या ठिकाणी 25 एम्पियर चा या ठिकाणावर हा पॅनल आहे। इथे 49 व्होल्ट एवढं हे करंट या ठिकाणी व्होल्टेज जनरेट करू शकतात। या ठिकाणावर 535 वॅट इतकं त्याचं जे काही आहे पॉवर जनरेट करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे। प्लस मायनस 2% हे अशा पद्धतीत हे पॉवर जनरेट करू शकतात। तर आता जो काही आहे तो याचा आपण कंट्रोलर कशा पद्धतीत असणार आहे, हा कंट्रोलर AC-DC आहे का हे सगळं आपण बघू शकतो। यांनी जे बघा अशा पद्धतीत हे एक कंट्रोलर दिलं आहे, मजबूत आहे कंट्रोलर सुद्धा। हे जीके एनर्जीचा या ठिकाणावर लोगो आहे। मोटर ऑन केल्यानंतर पूर्णपणे याच्यामध्ये डाटा दाखवतं। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता पॅनल किती व्होल्टेज जनरेट करतात, किती याच्यामधून करंट आउटपुट इनपुट करंट याच्याकडे किती येतोय, मोटर चालू झाल्यानंतर मोटर किती एम्पियर करंट घेते हे सर्व डाटा याच्यामध्ये दाखवला जातो। आता याचं जे काय आहे तर या ठिकाणावर पूर्ण
डाटा इथे दिलेला आहे की हा कंट्रोलरचा जो आहे तो नेमका किती लोड सहन करू शकतो, याच्यावरची मोटर जी आहे ते किती HP ची मोटर तुम्ही चालू शकता, हे सर्व काही इथे दिलेलं आहे. परंतु आता याच्यामध्ये बघायचं जर झालं तर हा AC/DC वगैरे कंट्रोलर या ठिकाणी नाही. आता याचा जो आहे तो इथे मॉडेल नंबर दिलेला आहे कंपनीनं, पूर्ण हे EMI नंबर वगैरे इथे दिलेले आहेत. मॉडेल नंबर 50 वोल्ट ते 450 वोल्ट इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर 4.8 किलोवॅट म्हणजे हा प्लॅन जो आहे तो 4.8 किलोवॅटचा लावलेला आहे. त्याच्यामुळे इथं याची जी काही इनपुट क्षमता इथे दिलेली आहे 5 HP 13 अँपिअरपर्यंत हा करंट सहन करू शकतो. 0 to 240 हर्ट्समध्ये इथे त्यांची करंट इफिशियन्सी दिलेली आहे. हे सर्व काही अशा पद्धतीत याचा डाटा या ठिकाणावर दिलेला आहे. खाली कंपनीची वेबसाईट दिलेली आहे. तुम्हाला जर कधी काळी तक्रार वगैरे करायचं काम पडलं तर या वेबसाईटवरून तुम्ही त्याचे नंबर वगैरे घेऊ शकतात या ठिकाणावरून. आता हे होतं याचं जे काही कंट्रोलर आहे, जे काही स्विच ऑफ स्विच ऑन करण्याचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे. आता हा मोबाईल ऑपरेटेड, बऱ्याच जण म्हणतात की मोबाईल ऑपरेटेड आहे, परंतु या ठिकाणी जे काय आहे ते मोबाईल ऑपरेटर किंवा ऑनलाईन हा चालू करून दिलेला नाही. आता हे कंपनीनं का दिलं नाही ते आता नाही सांगू शकत, की ते ज्यावेळेस इन्स्टॉलेशनसाठी आले होते त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती शेतकऱ्यांनी, पण ते दिला नाही. आता हे स्ट्रक्चर फिट केल्याच्या नंतर यांनी जे काही अर्थिंग वगैरे आहे तर त्या साईड त्या बाजूला अर्थिंग, विहिरीच्या बाजूला ही अर्थिंगसुद्धा दिलेली आहे. इथे त्यांनी जे काही वीजरोधक यंत्र म्हणतो आपण ते तिथे बसवलेलं आहे. आता बऱ्याचसे शेतकरी म्हणतात की पंप म्हणजे सोलार पॅनल हा विहिरी किंवा बोरपासून किती अंतरावर बसवला पाहिजेत म्हणजे हे राहील. तर बघा याच्यामध्ये जे अंतर आहे ते जवळपास एक 15 फुटाचं अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. आता 15 ते 30 म्हणजे 10 मीटरपर्यंत हा पंप दूर बसू शकतो. आता याच्यामध्ये काय इन्शुरन्स क्लेमचे पण काही कारणं असतात की बा तुम्ही विहिरीपासून किती अंतरावर बसवा किंवा बांधापासून किती अंतरावर बसवा, हे सगळ्या गोष्टी त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये दिलेल्या असतात. म्हणजे जर यदा कदाचित तुमच्या पॅनलला काही झालं, काही प्रॉब्लेम आले तर इन्शुरन्स क्लेम होण्याकरता त्यांचे जे काही पॉलिसीज असतात त्या पॉलिसीज पण तुम्ही एकदा कंपनीला विचारून घेणे, कंपनीशी त्या पॉलिसीज बोलून घेणे. म्हणजे तुमचे जर पॅनल यदा कदाचित काही वादळ पाण्यानं काही खराब झाले, पॅनल तुटले किंवा मग जनावरानं काही उडी मारल्यानं वानरानं वगैरे पॅनल खराब झाले तर ते पॅनल बदलून घेण्याकरता हे जे आपण इन्शुरन्स दिलेले असतात त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तो क्लेम व्हायला हवा, अशाच ठिकाणी तुम्हाला ते पॅनल जे आहे ते बसवायचं होतं. तर हे होतं आपण GK एनर्जी या पंपाबद्दल जे आहे ते स्ट्रक्चर आणि याच्याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. विशेषतः म्हणजे या पंपाचा व्हिडिओ अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकलेला होता, पण याचं जे आहे ते आपल्याला फक्त पाणी दाखवायचं होतं की कशा पद्धतीत 30 मीटर हेडचा पंप पाणी मारतो हे आपल्याला दाखवायचं होतं. त्याच उद्देशानं आपण जो आहे तो हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि पुन्हा तुमच्या पुढं हा व्हिडिओ दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पाणी हा पंप कशा पद्धतीत मारतो, पाणी व्यवस्थित आहे किंवा नाही, का याहीपेक्षा एखादा पंप पाणी जास्त मारतो, हे जर तुम्हाला तुमच्या निदर्शनात असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.